श्री स्वामी समर्थ. मंडळी, आज आपण मोरोपंतांची केकावली ऐकणार आहोत. ही केकावली सर्वांसमोर आणण्याचं माझं कारण असं आहे की मला ती अतिशय आवडते. माझी आई लहानपणी मला हा श्लोक ह्यातले नेहमी शिकवायची आणि मी पण सर्वांना हा श्लोक शिकवायचे. म्हणजे मी वर्गात जायचे, मी शिक्षिका होते. वर्गात जायचे तेव्हा हा श्लोक मी विद्यार्थ्यांना म्हणायला लावायचे. त्यातला अर्थ किती कुणाला समजला आहे ते विचारायचे. माझी मुलं माझ्या वर्गात असायची, त्यामुळे त्यांच्यावरही आपोआप संस्कार व्हायचे. तर अशी ही केकावली आहे, मला खूप आवडते, म्हणून मी सगळ्यांसमोर आज आणते. ऐकूया. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. सदंघ्री कमळी दडो, मुरडिता हटाने अडो, वियोग घडता रडो, मन भवच्चरित्री जडो. न निश्चय कधी ढळो, कुजन विघ्न बाधा टळो, न चित्त भजनी चळो, मती सदुक्त मार्गी वळो. स्वतत्व हृदया कळो, दुराभिमान सारा गळो, पुन्हा न मन हे मळो, दुरित आत्मबोधे जळो. नसे प्रिय सदोष ते, प्रिय सदोष ही चांगले, स्वतोक पितरारुचे, जरीही कर्दमी रांगले. तुलाची धरी पोटीशी, कशी तदा यशोदा बरे, जरी मळविशी रजो, मलिन काय तू अंबरे. पिता जरी विटे, विटो न जननी, कुपुत्री विटे, दयामृतर सार्धदी, नकुल कज्जले त्या किटे. प्रसाद पट झाकिती, परिपरा गुरुचे थिटे, म्हणोनी म्हणती भले, नरुण जन्मदेचे फिटे. कृतात्त कटका मलध्वज जरा, दिसो लागली, पुरस्सर्गता सवे, झगडता तनू भागली. सहाय्य दुसरा नसे तुजविणे, बळे आगळा, लहू जरी उताविळा, स्वरितो कापितो आगळा. दयामृत घना अहो हरिवळा, मयूराकडे, रडे शिशुतयासी घे, कळवळोनी माताकडे. असा अतिथी धार्मिक स्तुतपदा, कदा सापडे, पुन्हा जडभवार्णवी, उतरिता नदा सापडे. अशी ही मोरोपंतांची केकावली. सुरुवातच त्याची अशी सुंदर शब्दांनी आहे की सुसंगती सदा घडो. आपल्याला संगत नेहमी चांगली घडो, कारण त्या संगतीचे आपल्या आयुष्यावर खूप परिणाम होत असतात. म्हणून प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला संगत ही चांगलीच मिळायला पाहिजे. जशी लहानपणी संस्कार होणं आवश्यक असतं, तसं मोठेपणीसुद्धा चांगल्या माणसांच्या सहवासात आपण राहिलं पाहिजे. आणि म्हणून ही मोरोपंतांची केकावली मला अतिशय आवडते. त्याची सुरुवातीनेच मला खूप बरं वाटतं. पुढे पुढे तर अर्थ इतका छान आणि गहन थोडासा होत गेला आहे.
म्हणून मी मुद्दामून सावकाश म्हटली ही केकावली, की सर्वांना ती शब्दाशब्दातला त्यातला आनंद घेता यावा, अशी मोरोपंतांची केकावली आहे. आराध्य परितोष चॅनलवर मी मनाचे श्लोकसुद्धा अपलोड केलेले आहेत. आणखीन वेगळ्या संस्कारांची गरज नाही. जर मनाचे श्लोक रोज ऐकले, पाठ केले, वेगळं काही करण्याची आवश्यकताच नाही. श्रीरामांचं नाव त्याच्यात वारंवार येतं. त्या नामाने आपलं रक्षण होतं. तसंच आराध्य परितोष चॅनलवर मी दासबोधही अपलोड केलेला आहे. तुम्ही दासबोध जर आपण ऐकला ना, तर आपल्या मनाची जडणघडणच बदलते. ऐहिक सुख आपल्याला अति वाहत जातो माणूस ऐहिक सुखात. तसं होत नाही. कुठे थांबायचं हेही आपल्याला कळतं. आणि अशा खूप चांगली चांगली स्तोत्र, ग्रंथ, हे सगळं मी आराध्य परितोष चॅनलवर अपलोड करत असते. तेव्हा सगळ्यांनी हा आराध्य परितोष चॅनल नक्की ऐकत जा. मला खात्री आहे की सगळ्यांना तो आवडतो आणि म्हणूनच एवढे व्ह्यूज मला आलेले आहेत. पण थोडंसं मला असं वाटतं की अजून सबस्क्रायबर हवे होते, तर माझं काम सोपं झालं असतं. तेव्हा ऐकणाऱ्या प्रत्येकाने व्हिडिओला लाईक शेअर तर तुम्ही करता, भरपूर येत आहेत, पण सबस्क्रायबर कमी असतात. तर तसं काही होता कामा नये. जे जे लोक ऐकतात त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्यामुळे हे नवीन नवीन मी जे व्हिडिओ टाकते ते तुम्हा सर्वांसमोर नक्की येतील सबस्क्राईब केल्यानंतर. आणि त्याचं महत्त्व जितकं तुम्ही ऐकत जाल तितकं त्याचं महत्त्व, मी अतिशय चांगले व्हिडिओ करते, स्वतःच्या आवाजात करते आणि अभ्यास करते व्हिडिओ करण्याच्या आधी की आत्ता कोणती तिथी आहे किंवा काय आहे, आणि त्या अनुषंगाने मी व्हिडिओ करत असते. तर ते सगळे व्हिडिओ तुम्ही नक्की ऐका, नक्की फायदेशीर आहेत. आणि व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा, चॅनलला सबस्क्राईब करत जा. आणि तीच तर माझी एनर्जी आहे की मला बरंच काही करायचं आहे. फक्त मला तुमच्या सहकार्याची पण तितकीच गरज आहे. हे मी आणखीनही काही व्हिडिओत तुम्हाला विनंती केलेली आहे. तर नक्की व्हिडिओ ऐका, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि देवाचं नाव घ्यायला विसरू नका. आपल्याला ते आवश्यक आहे. त्याच्याशिवाय आपण नाही राहू शकत असं मला वाटतं. आणि म्हणून देवाच्या सान्निध्यात राहावं आणि म्हणून आराध्य परितोष चॅनलला आपलंसं करून घ्या. धन्यवाद.